काय हो एखादं स्थळ बिळ बघा ना, किती स्थळ बघता का नाही? तुला वाटतं का मी असं गप्प बसून राहीन म्हणून? मला कळत नाही का, एकाचं लग्न झालं तर एकाचं नाही झालं, लोक तडतड तोडतात, आता करणार काय? अहो, मी पण लय विचारपूस करते, पण काय करू ह्याचं जुळानच बघा कुठं काय जड ह्याचं काय माहिती भाशिंगाचं. काय होते आता सलई ना, शिकत निसतं काय, मला काय कळना भाऊ. नोकरीला लागलेलं असतं ती तर आतापर्यंत लग्न होऊन गेलं असतं. दुसरं मोठ्याचं लागलं ना रांकीला, जराशी नीटनाटक राहणं, वागणं, बसणं, बोलणं करते मस्त. आता घरचं पाहून जाते कामाला कुठतरी. त्याचं वय होत झाले, करायला पाहिजे त्याचं. ऐका ना, मला काय वाटते आपल्या हिची बहीण आहे ना, सुनाची. हा ना, पूजेची बहीण आहे बरं का, आता ती बी शिकायची ना, त्यामुळे मग ते वाटतं भाऊ यायला एक घेतली. आता समजा आपल्याला दिली त्यांनी एक म्हणल्यावर, पण दुसरीच त्यांची परवानगी घ्यावा लागेल, विचारावं आपण लागेल. तिला काय कमी का आपल्या घरात? सांगत किती तिच्या वडिलांना. काय असते पोरींच्या सोयीने थोडस चालेल बरं, आपल्याला मस्त वाटतं ह्याची भेटावं त्याची भेटावं, पण आता काय असतं पोरींचं सध्या नोकरीवालाच पाहिजे, शहरात राहायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. ते झालं सगळं, पण आपल्याला एकदा विचारायला काय हरकत आहे? तिच्या माग लागू ना. ती जर त्याच्या वडिलांच्या माग लागल्यावर का नाही देणार तिचे वडील? हा ना. शिव आहे का? अक्षय आहे घरी गेलाय कामावर? अक्षय होता ना घरी, नव्हता गेला अजून. अक्षय अक्षय आज कामाला नाही गेला तू? बस कर बरं नाही, तब्येत बिबेत बरी आहे ना तुझी? मग का कामाला नाही गेलास? जाऊ दे, नाही गेला तर मग राहणार चक्कर मारून तेवढी. बाबा आता ना मी थोड्या वेळ जाईन राहणार. थोड्या वेळ जाईना का, पण ऐक ना, तुझी आई काय म्हणती? काय पप्पा सांगते. तुझ्या बायकोची बारकी बहीण आहे ना, ते रावल्यासाठी बघितलं असतं विचारून. काय आता मस्त लय फिरलो तर आम्ही बी, लय गरज घेतली, पण काय तुम्ही तयारच व्हायला बघ. ते बी सोंड्या कामाला नाही कुठं, त्यामुळे मग नाही जुळा ना. बाबा तुमचं झालं खरं, माझं पण ठीक झालं. तुम्हाला पूजाला विचार लागन, तिला तिच्या वडिलांना विचार लागन, मेन म्हणजे मुलीला विचार लागन. नाही पसंत आहे काय, तिच्या म्हणण्याने झालं पाहिजे ना. एवढं सोपं आहे का आपल्याला वाटतं तसं? अरे येडा बिडायस का तू? तर बायको आहे ना तुझी, गोडीने तुला बोलता येत नाही का? जरा गोडीने जरा लाडाने घ्यायचं. काही कमी म्हणा आपल्या घरात, तुला किती जीव लावतो तसंच तिला पण जीव लाव. आणि आज ना उद्या त्याला नोकरी लागणारच आहे म्हणा, कशाला काळजी करते? तेवढं तू सांग बरं तिच्या मनामध्ये, म्हणजे ती बापाला तरी सांगा. हा काय बाबतीत तुझी आई बाकी लय हुशार. खरंच ना, डोक्याला ना एकच नंबर लगा. आवाज दे. पूजा गोडीत घे जरा. हा नाही तिला विचारलं व्यवस्थित. ये बा, काय करत होती? काय नाही, स्वयंपाकाचं बघ. हा होय. अरे हे आपलं राहुल नाही का, राहुलचं लग्न चाललं होतं. हा मग तेव्हा म्हणलं की म्हणलं हाय माझी मेवणी, मी तुझी बहीण. तर म्हणलं बघू राहुलसाठी विचारून. म्हणलं कसं तू आहे ती पण इथं आली, म्हणजे बहिणीचं एका घरात व्यवस्थित राहतात सगळं. पुढे घे जरा, त्याला पुढे घे. माझं काय म्हणणं होतं पूजा, कसं म्हणजे दोघी बहिणी एकत्र आल्या म्हणजे जावाचे भांडणं नाही, गोडीने मिळून मिसळून बहिणी राहत्या. आपलं तुला तर माहितीये ना, आता तू ह्या घरची लक्ष्मी आहे म्हणल्यावर पुढाकार तू पण घ्यायला पाहिजे काय हो? आणि आपलं घर कसं हसत खेळत राहिलं, हा. आवड अजून आनंद राहील याच्यात ना दोघी. हा अहो, पण घरच्यांना विचारून बघा की तिचं अजून कॉलेज चालू आहे, काय म्हणतात काय नाही बघा नाही. नाही तुला काय आम्ही असं म्हणजे बळजबरी नाही करत, पण मस्त एकदा तुझ्या बापापाशी विषय काढ, मन असं म्हणतेच बुवा. पण मी संध्याकाळीच बोलून बघते. हा. आपण संध्याकाळी फोन करू, मग बघू काय होतं. चल, झालं स्वयंपाक झाला का? हा मी स्वयंपाक करत होते, तुम्ही आवाज दिला म्हणजे. चला वाडा जेवायला तर भूक लागलेत लय. बरं. आणि तेवढं मानाव घे. मी पप्पाला बोलते, बघू संध्याकाळी. तुम्ही पण बोला. काय लय अचानक आली तू? अगं आले होते ग, थोडं बोलायचं होतं म्हणून. मग सांगायचं ना, फोन करायचं सकाळी, मग येणार आहे काय. अगं मी तुला 2-3दा फोन लावला, माझ्या फोन मध्ये बॅलन्स बी नव्हता, मी त्यांच्या फोनवरून फोन लावला होता तुला. मी घरीच ठेवून आले मोबाईल. अगं मी काम करत होते, त्याच्यामुळे मी लक्ष दिलं नाही फोनवर. पप्पा कुठे गेले? येतेच आता. बाहेर गेलेत काय? हो का, आलेच. कुठे गेलते पप्पा? अरे रानात गेलो होतो, तू कसं काय आली? यावं म्हणलं पप्पाची गाठ घेऊन जावं. म्हणजे अशी सूक्ष्म आली का? हा असं चालू. काय बरं, कसं चाललंय तुझं? काय नाही, बरं आहे. बरं आहे ना? हा म्हणजे काय घरी त्रास बिरास नाही ना काय तसं काय? नाही, सगळं चांगलं. हा, तिथं कोण देणार त्रास? सासू सासरे पण चांगले आहेत हा. माझे, माझा नवरा पण तशी माणसं सगळी चांगली.
हा पप्पा ऐका की काय रे? ते माझे सासू सासरे बोलत होते की माझ्या दिरासाठी विचारायचं. अरे दिदे, तुला कळत काय? तुला माहितीये का तुझा मालक नोकरीला आहे. आता तुझा काय दीर नोकरीला आहे का? ती शेती करतोय, त्याच्यामुळे त्याच्यापासून काय पडलंय तुला? अहो पप्पा ते माझे दीर पण शिकलेतच की, आता शेती करतात म्हणून काय झालं, आज ना उद्या त्यांना बी नोकरी लागलच की. अरे दिदे, मला एक सांग, नोकरी लागल आणि आता नोकरी आहे याच्यात लय आसमान फरक आहे. बरं ही झालं आपल्या दोघांचं, तिचं काय म्हणणं आहे बघ. बाबा मला नोकरीवालाच नवरा पाहिजे. आणि तायडे तुझं काय ग, तुझे सासरचे काही म्हणते आणि लगेच तू तिथं ही करायला लागली का, माझं सांगायला लागली का? अगं बाई मी फक्त विचारायला आले. तायडे मी आता बी शिकते आणि अजून बी शिकायचंय मला, आणि मी नोकरी करणार आहे म्हणजे मला नवरा पण नोकरीवालाच पाहिजे का नाही, का मी शेतकऱ्यासंग लग्न करू बरं? बरं राहू दे, पप्पा काय म्हणतात ते बघू दे. लगे कालवा चालू करते, जरा विषय काढला म्हणून बोलायला गेलं की. अगं पण मला शिकायचंय ना. अगं शिक की मग ती काही शिकवणार नाहीत का तुला? नाही नाही मला नाही करायचं लग्न. अरे दिदे, नको तू ह्या गोंधळात पडू. ती माणसं चॅप्टर येत आणि बाबा पडलंय तुला ते त्याच्या वाचून एवढं. आणि कसं असतं तुला एक सांगू का, आता तू यासारख्या ह्या याच्यात नाही पडायचं. बरं तिचं म्हणणं असं आहे की मला नोकरीच करायची, मग आपण काय करणार आहेत मला सांग बरं. आणि बघा बरं बाबा, ही नोकरीवाला केला आणि मला शेतकरी करून देते. आहे का आज नाही बोलते, बरोबर? आणि आज खरं ना आहे उद्या ना, लागणच की पप्पा. तू जास्त काय डोकं लावू नको. आता आली ना, तू एक काम कर, चहा पाणी कर, जेवण जा. नको मी जेवण केलंय, जाते मग मी आता. अरे दिदे, तू काय नाराज होऊ नको. नाही होत नाराज. आणि त्यांना सांग पप्पाला मी बोलले म्हणायचं. मग माझ्या पद्धतीने मला काय सांगायचं ती मी सांग. चालतंय तुमचं तुम्ही बघा, आता मी काही विषय काढायला लावला म्हणून मी काढला. बरं 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 चाल. जाऊ का मग मी? हा जा मग. जाते मी, हा करा अभ्यास. बर. कसे हा. काय यांचं काय चाललंय नेमकं? काय माहिती त्यांच्या घरात काय चाललंय. आणि ती एक आहे ना तिथं, मग माझं काय पडलंय त्यांना? तिचं नोकरीवाला आहे. आता त्यांना वाटत असेल बुवा समजा दुसरं पोर आहे मग दुसरं बी ही देते ना पोरगी. हा म्हणजे तुम्ही द्या मला पण आता शेतकऱ्याच्या तुझी घरात. इच्छा वेगळी. बरं तुझ्या इच्छेनुसार करणार नाही. तुला नोकरीवाला लागत होईल ना, नोकरीवालाच बघू आपण. हा. काय काळजी करू नको. चला जेवाय वाढते चल, तुम्हाला. जेवू. राहुल, ए राहुल, काय बाहेर ये बरं जरा. काय आई लय टेन्शन मध्ये तू? अरे टेन्शन घेऊ नको रे, तर काय करू रे, काय तुझा अवतार हे बघ बरे, कपडे कसे, दाढी कशी, अरे काय कटिंग आता मला नाही. आवडतं असं राहायला. तुला आवडतं पण तुला काय काळजी बिळजी आहे का नाही? बरं तू सांग कसं राहू मी तसं राहतो. अरे तुला आता पोरी बघतोय आम्ही, तुझा हे असा अवतार, नोकरी नाही, नोकरी पाण्याचं बघ ना जरा. कपडे बदलू का? हा? अरे तुझा अवतार बदल, काय ते डोकं, काय ती दाढी, काय ते कपडे घालतोस आणि नुसतं टवळक्यासारखं फिरत राहतो. अरे तुझ्यासाठी पोरगी बघायला लागलोत आम्ही. हा मग लोकांना काय सांगायचं आम्ही? आमचं पोरग हिंडतय, नोकरी पाण्याला नाही, कामाला नाही, द्या पोरगी आम्हाला. कोण देणार आहे सांग बरं तू? बरं मी बघतो कामाधंद्याचं. आता काय जरा मला वाटलंच नाही माझं लग्नाचं वय झालंय म्हणून. वा वा वा, तुझ्या वयाच्या पोरांची लग्न झालेत, पोरं झालेत आणि मला वाटलंच नाही. अरे काय बोलतो तू? नाही थोडी दाढी वाढली, करतो दाढी, काम पण बघतो, नको टेन्शन घेऊ तू. बरं तुम्ही ना नुसतं घरात नका बसू, मग पाहुण्या रावळात घुसा जरा, बघा कुठं मुलगी भेटते का, आणि मग मी लग्न करतो, कामधंद्याचं पण बघतो, सगळं व्यवस्थित होईल. ओके? अरे काय ओके न बोके करतो? अरे ते बाप नाही त्याचे उमरे झिजवलेत बापाने पोरीसाठी, आणि मामाचं काय म्हणतो रे, तुझ्या मामाला जर पोरगी असते ना तर लगेच करून दिली असते. तर दोघींचे लग्न झालेले, आता कुठून आणू पोरगी? लागलं सांगायला लागलं मला. तू कामधंद्याचं बघ, बाप तर बघतोय, भाऊ बघतोय तुझा. बरं बघतो मी जातो आजपासून कामाला सुरुवात ती करतो. दाढी बिडी करावं हा, जरा. करतो. लगेच चाललो आता दुकानात जातो सलूनच्या. हा. ओके? माहिती ना मला, तू लगेच सलूनच्या दुकानात जाणार आहे. कामाचं बघ आधी. पूजा काय हो? कधी आली तिकडून? हे काय आत्ताच आले, थोड्या वेळ झाला. काय झालं? काय म्हणले मग? देतो म्हणले असते ना. अहो मी विचारलंय बर का, हा. पण ती म्हणते तुझ्या नवऱ्याला नोकरी आहे म्हणून दिलंय, ते शेतकरी आहे, असं तसं म्हणत होते जरा. अरे शेतकरी मग काय झालं म्हणावं, आमचं अख्खं घर चालवतोय ते म्हणावं, सगळं बघतोय घरचं ते. आता मी काय बोलणार त्याच्या पुढे, मग? मला जेवढं बोलले मग काय कलेक्टरला जाणार पोरगी म्हणावती? तुम्ही एवढं कशाला चिडताय? अरे चिडताय कशाला मग? आता हक्काने मग म्हणणार कोणाला आहे? हे बघा तुम्ही काय एवढं चिडचिड नका करू.
त्यांना फोन करा, नाहीतर भेटा जाऊन व्यवस्थित सविस्तर बोला ना. तुम्ही कशाला एवढं वरडावरडी करताय बिगर कामाची? मला वाटलं तू या शब्दाला किंमत देत्या ना, म्हणून मी तुला लावलं होतं. आणि मी ते त्यांच्या पाया पडून ते नाकस म्हणू का पोरगी द्या? अहो चिडचिड नका करू. प्रेमानं बोलून मार्ग निघत असतो, वरडावरडी करून नाही. काय प्रेमान म्हणजे मी ते जाऊन बोलायचं, मग त्यांनी मला उलटे उत्तर द्यायच्या. तू नसतं बघत. आपली पोराची बाजू आहे ना, आपल्याला मुलगी पाहिजे, आपण सविस्तर बोलावं लागते. असं वच नसते करायचं. बाद झाला आता गोडीत सांगणं. आता नाही दिली तर आता मला वाकड्यात शिरावं लागेल मग. आणि मी काय विचारत नसतो, आणि तू एकदा विचारून बघ. दिली धार नाही मग बघतो मग मी. आता बाई माणूस आहे का कोण जनावर आहे काय माहिती. असं जबरदस्ती कोण कुठल्या पोरीला घेऊन येतं का घरात? काही डोक्यावर पडल्यासारखं बोलतात बाई माणसं. बघा नाही तर बसा, मी नाही काय बघ. काय करावं, त्यांनी चांगलंच म्हणावं घेतलंय योग्य. पोरगी बी कशी ऐकायची आपलं तरी मला नाही वाटत ऐकलं म्हणून. काय झालं बाबा? अरे काय सांगू खुशी, अरे त्या माणसांनी सगळं म्हणावं घेतलंय. मनाव घेतलंय म्हणजे? अरे त्यांना वाटतं ही पोरगी देते. अ बाबा, तुम्हाला पहिलं सांगितलंय मी, जवळ नोकरी लागत नाही तोवर मी काय लग्न करणार नाही. त्या दिदीच्या मालकाने बी माया तोंड टाकलंय. मग काय बोलले तुम्हाला? ते गुरकून बोलत होता. मग तुम्ही बोलायचं ना, तिला नाही करायचं लग्न. आता मग सांगितलंय बा ती पण पुढचीच राहणार. त्यात आता काय बा माहिती काय डोका तो आहे हिशोबाने काय करायचं. हो का, माझा काही हिशोब नाही. मला काय परत विचारू नका. तिकडे तुम्हाला काय करायचंय ना त्याच्यासोबत बोलायचं ते बोला, मला काय म्हणू नका. या उघडच. अरे तिला त्रास द्यायला लागल्या ती. हा मग तिच्यामुळे मी आयुष्य माझं बरबाद करून घेऊ का? तुम्हाला माहिती ना मला शिकायचंय, नोकरीला लागायचंय म्हणून. ती बरोबर आहे तुझं. आता ती तुझं मला पडतंय. पण यांनी बी असं अत्याचार नाही ना करायला पाहिजे काय. मोकार आता मला तू सांग बरं, काय बळजबरीच आहे काही? आणि लग्न कुठं बळजबरीने होतं का बाबा? नाही ना. मग आता मला तू सांग, तू नाही म्हणती आणि मग आता तिचं काय दोषी? तिचं छेड करायचा चालू केलं त्यांनी. तुम्ही सांगा मी काय करू? काय करणार आहे आता? तुझ्या हाय तो डोक्यात ती काय करणारच. जाऊ दे काय तू हिशोबाने काय होईल ती होईल तसं. बघू आपण काय होतंय. चल मी येतो रानातून बाहेर देऊ. हा हा? तुम्ही जा, मी बी जाते घर. हळूच. काय बाई, यांनी लयच अवघड केले आता. आणि लय जर ताईला त्रास द्यायला लागले तर काय करणार ताई बी? काहीतरी पण करावं लागेल. काय करावं या पोराचं बाई? किती पोरी बघायल्यात, एक सुद्धा त्या हो म्हणा ना. भावड्याला फोन केलाय, कधी येतोय काय माहिती. करताडेला अर्जंट बोलिलो. बरं झालंच बाबा तू आला. अरे अर्जंट बोलू नाही तर काय करू सांग बरं. हा. अरे तुझ्या भाच्याला किती पोरी बघतोय पण एक पण पसंत अरे व्हायला. मग मी बी बघतोय, पण आता त्यो असा संड्या झिडतोय मोकार काम ना काय नोकरी बिकरीला असतं. मग पण ज्याला त्याला जाऊ म्हणा पोरं काय करते काय तर शेतीत सांगितलं कोण मग पोरी द्यायला तयार होतोय. बरं इथंच तर घोडा अडते. अरे सगळं काम करत नाही त्याच्यामुळे ना कुणी पोरगी द्यायला नाही तयार व्हायना बघ. हा काय करावं मला तीच काय लय अवघड कळलं. झालं. कुठेतरी पक्का मला तरी लय एमआयडीसी थोडे दिवस लग्न होतो तरी कमीत कमी. सांगितलंय त्याला, बघतोय. अरे तो बी काम बघतोय पण त्याला काम लागा ना. हा मी काय म्हणते, मी तुला 5-50 देते बाबा. हा. पैसा का जाय ना, कुठं तरी स्थळ बघ बाबा. अरे पैसे देऊन हे करून कुठं पुरी भेटतात होय रे. आणि ती होती ना तू सोनूची बहीण आहे ना एक, अरे ती हाय काय म्हणतात हाय पण ते शिकती म्हणतात अजून तिला लग्न नाही करायचं. आपण कवर पण जब- शिकलं म्हणा. त्यांची गरिबीची एवढी कुठली परिस्थिती बाई आहे तेव्हा. किती झालं तर आपण कोणाच्या लेकीवर जबरदस्ती नाही करू शकत. एक काम कर, त्या मोठ्या सुनाला जरा थोडं आहे ना हे कर, जरा जाच कर, अरे काय सर्वास करीत जा जरा. अरे काय बोलतोस तू? अरे तर चांगली ती आहे आहे ना माझी ती सून. बापाला सांगन मग तसं करून टाक. त्याशिवाय काय वाकड्यात बोट घातल्याशिवाय जुळणारच नाही. अरे पण असं चांगलं वाटतं व्हय. आता ती सुनाचं काहीच दोष नसताना तिचं छळ कसं काय करू बरं मी? आता मस्तीच दोष नाही. पण तुला या पोराचं बी कसं तरी उजवायचं, लग्न करावंच लागण्याची पिवळ्यात करावंच लागते ना. हो ताडीत तसं नाही करती तर दुसरी पोरगी काय हक्काची कोणची नाही. ती उडीची एक पोरगी आहे ती हक्काची आहे. असं म्हणतोस पण असं केल्याने होईल का रे? होईल का? व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय जमन का? आणि ती उडीच हक्काची आहे. तू जरा जाच कर, तू असं मुळमुळीत नको बसू तिला. जर ती आहे ना माहेराला निघून गेली ना त्या बापाला सांगत. आणि मी बी बोलतो त्या पाहुण्याला त्या पोरगी म्हणून. तू म्हणतो ना तसंच करते. हा नाही तर यो राहीन तसाच मग. नाही बरोबर आहे. हा तू म्हणतो ना तशीच तसंच करते. कर. आता तिची जाच करते हा आणि मग त्या कंटाळून तरी ती बापाला हा. म्हणत हाय का नाही. मला त्रास द्यायला लागलेत म्हणून. बरं झालं तू मला शिकवलंस. हा. बरं चल चहा बी करते. बरं चहा कर, पण आता माया मागे लगेच येऊन दे. बरं चल 2 मिनिटात जाऊ चहा पी.
बरं झालं, डबा बी दिला एकदाचा. थांब थांब, कुठे फिरती? कुठं कशाला फिरू, रानात गेलते. रानात काय काम चाललंय रानात? काय नाही, ते बाबांना डबा द्यायचा होता. येत नाही इकडे वहिनीकडे, तुझ्या बहिणीकडे? बहिणीकडे वय नाही येत एवढ्यात. कसं आहे ना, माझा अभ्यास चालू असतो ना, मग सारखं सारखं येऊन कशाला हे करू. मला पण तू आली ना, मला पण भारी वाटतं. हाय का? नाही येईन मी, पण माझी परीक्षा झाली ना मग येईन 1-2 दिवसासाठी. घरचे म्हणतात लग्न करायचंय माझं, मला वाटतंय तुझ्या बरोबर करावा. काय? नाही हो, मला शिकायचंय अजून, आणि लय स्वप्न आहे तो, नोकरी करायची, मला मोठं व्हायचंय आणि स्वतःच्या पाया उभा व्हायचंय. त्यामुळे तुमच्या संग नाही लग्न करू शकत मी. तुला शिकायचं म्हणती, हो. मग काय तुझ्या अभ्यासाचे पुस्तक मी फाडीन का? तसं नाही हो. अरे ऐक, तू जी स्वप्न पाहते ना, मी पूर्ण करतो ना. तू शिक, मोठी हो. तुला जेवढं शिकायचंय, कुठं नोकरी लागायचंय, कर, तू शिक. नाही हो, आणि तसंही माझ्या बाबांना मी एकटीच राहिले हो आता. नाही नको म्हणू, अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल हो तुम्हाला. नाही, तूच चांगली आहे, मला तूच पाहिजे. मी वहिनीला सांगितलं, वहिनी तुला म्हणली नाही का? नाही, मला माफ करा, मी नाही तुमच्याशी लग्न हात करू नको जोडू, मी तुझ्या बरोबर लग्न करणार. आणि तू असं नाही ना ऐकलं, मग पळून नेणार. ओ, मी तुम्ही मोठे आहेत म्हणून तुमचा मान राखते, पण एवढं पण नाही की मी पळून जाईन म्हणून. अरे पण आम्ही कुठं तुला काय आवताला झोपणार आहेत का? तुम्ही नाही मस्त मला वनात ठेवणार, पण मला नाही करायचं लग्न. नाही नाही, तू तुझा विचार बदल, तुला माझ्या बरोबर लग्न करावं लागेल. आणि नाही म्हणली तर मग माझ्याकडे एकच पर्याय आहे, तुला पळून नेणं. विषय संपला. हो का? अजून एकदा सांगते, हात जोडून. हात जोडू नको. हा, मला लग्न करायचं नाही, मी चालली. मला तुझ्या बरोबर लग्न करायचंय, आणि तुझ्याच बरोबर लग्न करणार. सांगितलंय ना तुला तुझ्या बापाला सांग म्हणून. अक्कल नाही का ग तुला? घरातली सून असून अशी वागती. हा, अहो मी काय केलं? जबरदस्ती आणता येत तुला नाही का? सांगत नाही का? कळत नाही का? अक्षरच सांगते. अक्षा, बाहेर ये बरं, बाहेर ये. सांगितलं जरा समजून. मी सांगते तिच्या डोक्यात बसा ना. हा, तुला काय सांगितलं होतं? अहो माझी काय चुकी आहे त्याच्यात? आई बघ बघ कशी थोबड तोंडवर करून बोलत हिला आहे ना घरातून काढून दिल्याशिवाय का ही जागेवर नाही यायची आणि हिचा बाप पण जागेवर नाही यायचा. जग मारून पोरगी देते नी बरोबर. अहो माझं कर्तव्य मी पार पाडलंय. मी जाऊन आले त्यांच्या दारात, मी मागून आले मुलगी, तरी त्यांनी नाही दिली. तुम्ही मागा म्हणते ना मी तुम्हाला. अगं पोरगीस का कोण आहे? सुनेस नाही या घरातली. नवऱ्याची थोडीफार काळजी आहे का नाही? दिराची काळजी आहे का नाही? हा, अहो मग मी काय करू? ते देतच नाहीयेत मुलगी. मग मी काय आम्ही त्यांच्या पाया पडायचा, हातपाय जोडायचे का? तू म्हण ना तिथं जाऊन. हिला आहे ना घरातून काढून नाही, दिल्या नाही, ही तशी सुधारणार नाही. हा. हिचा हाल केला ना तुझ्या बापाला, हिला घराच्या बाहेर काढ. हिला घराच्या बाहेर काढलं ना, बरोबर हिचा बाप पोरगी देईन. हा, पण तुम्ही माझं का छळ करताय त्याच्यासाठी? बघा ना त्यांना दुसरी मुलगी, ती नाही देत तर नाही नाही, तुझ्या बहिणीला इथं आणायचं असेल ना लग्न करून, तर तू या घरात राहायचं नाही तर पहिले तिला निघ. हाकलून. हो का? आणि तू लक्षात राहू दे, ह्या घराचे तुला आता दरवाजे बंद आहेत आणि ह्या घरात त्याच वेळेस यायचं ज्या वेळेस आहे का तुझी बहीण राहुलला देते आणि त्यावेळेस. नाहीतर निघ निघ, निघ, निघ या घरातून बाहेर. जा 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 जा, जा. निघ. तोंड काळ कर तुझं, आणि बहीण घेतल्याशिवाय येऊ नको घरी. आणि तोंड दाखवू नको आता तू. हिला असंच करायला पाहिजे, त्याशिवाय नाही सुधारायचं. नाही नाही, हिला आहे ना आधीच करायला पाहिजे होतं, त्याशिवाय जागा नसत्या. आणि हिचा बाप ना आता बघ आपल्यापाशी नाक असं नाक घाशी देईल नाक पायावर. असं ती हा. आणि म्हणून हो माझ्या ह्या दोन्ही पण पुरी तुम्ही घ्या, माझ्या पुरीचा नका छळ करू. हा, बरोबर होईल. त्याशिवाय जागा नाही. राम राम पाहुणे. राम राम. पहिले पाहुणं लय दिसत ना. चाललो तिथून, मला चला गाडी घेऊन जावा तुमची. असं काय चाललं होते मग? काय नाही, आता हे शेतीचं चाललंय, बाकीच काय चालायचं. असं होय. हा, आलतो ना, काम होते एक तुमच्याकडे. काय काम पाडलं माझ्याकडं? ते पुरी लग्न करून टाका म्हणलं आता. काय होतं? पोरीचं लग्न, पोरगी शिकत येऊ. शिकवायला काय ती शिकू द्या ना. बहीण आमच्या बहिणीकडे काही कमी आहे का? नाही, काय कमी नाही काही, मग पण काय आता अडचण? काय झालंय, तिचं म्हणणं असं आलं की बस शिक्षण झाल्याशिवाय मला काय लग्न करायचं नाही, आणि नोकरीला स्वतः मग तिला नोकरीलाच लागायचं. नोकरीला लावी त्या सगळं करतात तुमच्या डोक्यावर वजन कमी होईल. पाहुणं काय होतं, लावत्या लागण्यात लय फरक आहे. शिक्षण करायला लावतो, नोकरीला लावायला लावतो. अजून काय पाहिजे? आता काय होतंय बरं का, तुम्हाला सांगतो, आता ही झालं आपल्या दोघांचं म्हणणं, पण ती शेवटी लेकराचं बी ऐकावंच लागत ना कुठतरी. तुमच्या पुढे थोडीच लेकर येत. आता काय होतं, पोरांचं ऐकून बी काही गोष्टी नाही जमत. अहो पहिलं होतं समजा बापाला पटलं तर पोराला पटत होतं, पोरीला पटत होतं. आता नाही राहिलं ती पाहुणं. माझं मत होतं बुवा, तुम्ही द्यायला पाहिजे होती पोरगी, आणि जागा काय स्थळ काय कमी नाही ती. नाही मस्त आहे, आता सगळं खरं आहे तुमचं, पण नाही ना आता शेवटी पोरं बी लागणारच आहे अजून. पोरीच्या पुढं मला नाही जाता यायचं, तुम्ही काही जरी म्हणले तरी. अवघड आहे. हा, असं आहे. तुमचं अरे? काय नाही म्हणायचं. करा, तू तर मला डबा देऊन लवकर निघाली होती एवढा उशीर.
बाबा आणि तू अशी घाबरल्या आणि काय इथं बस ये इकडून काय झालं ते ताईच्या दिराने अडवलं होतं मला हा? आणि तो म्हणत होता तू माझ्या संग लग्न नाही केलं तर मी तुला पळून नेईन म्हणून. असं म्हणला घे आता. कुठं होण्यापेक्षा काय आला मी तुम्हाला देऊन टाका. अहो कुठेतरी संस्कार असावात राव मी म्हणतो खुशीने झालेलं वेगळं असतंय का अशी बळजबरी त्याला बोलतो मी हा? झापडी तो चांगला असं मग असं थोडंच करतात तो, असं करून जमतंय का त्याला बोलतो मी. अहो काय पद्धती आहे? वागण्याची पद्धती काही नाही ना ही हा? चुकीचं आहे ही मस असं नव्हतं करायला पाहिजे. त्याला वाटलं असं बघ येते मला म्हणून मग ते बोलला. बोलतो मी त्याला म्हणतो पण मला काय म्हणायचे आई बाप येते त्याची दुनिया आहे एवढ्या स्टेपला जाणं काय चांगलं नाही ती ते चुकीचंच आहे हा? चुकीचंच आहे ते. काय अवघड आहे बघ. काय वागत आहेत लोक काय नाही अहो गरिबीचा साधं- फायदा एवढा नसतोय बघा मग आता तुमचं म्हणावं शेवटी आता काय. नाही आता काय होतं आता ही तो काय सांगा होता पोरगी का आली का रे ते? काय झालं काय झालंय ताई काय हा? झालं सासूने नवऱ्याने मला घराबाहेर काढले घराबाहेर काढलंय का तर तुम्ही हिला माझ्या धीराला देत नाही म्हणून. काय राव पाहुणा असे तुमच्या बहिणीचे न दाजीचे संस्कार बघा हे अशी कुठं होण्यापेक्षा पोरगी दिलेला चांगलं आहे का वाईट आहे. अहो तुम्हाला मी एक सांगतो ते जावाय म्हणणारा सुद्धा मी लय चांगलं समजित होतो तेव्हा म्हणतो हा? त्या कुठं खायला काय वाद घालतो बसतात काय म्हणतात. अरे ही आणि काय होतं तुम्हाला सांगा तो एक सांगतो दिली बी असती मी नाही असं काय काय नाही पण ह्या पोरीची जर अशी अवस्था असेल तर दुसरी येऊन दुसरीची बघू का एक तर मला नाही बायको याच्या आधी तर काही असं काय कधी मी पाहिलं नव्हतं त्यांच्या घरी. अजिबात नको मला काय होतंय हो का एकीची एवढी हाल चाललेली आहे, अजून दुसरी द्यायची आणि तिची हाल अशीच बघायची त्याच्यासाठी नको मी आहे ना ते दाजीला आणि बहिणीला झापतो चांगलं तर पोराला झापतो. आता त्यांनी जापायसारखं ठेवलंयच काय पोरगी घराबाहेर काढून दिली ना आता काय जापणार आहे तुम्ही मी आहे ना. पाहुणं हो का ह्या गोष्टी आहे ना लई खोपाला जायला नको पाया पडतो मी तुमच्या मला नाही पोरगी द्यायची बाबा आता कसलाच विचार करायचा नाही. आणि ताई तू पण लय शिकलेली एक काम कर तू पण परीक्षा दे तू पण नक्की पास होशील आणि मी तर शिकतेच. आपण आपल्या स्वतःच्या पाया उभा राहू काय करायचं गे लग्नाचं आणि ह्याचं हा जे तू सुखच नाही त्या लग्नाचं काय करायचंय आपल्याला. तू अगं टेन्शन पण मला वाटत होतं माझ्या नवऱ्याने तरी माझी साथ द्यावी आज तर त्यांनी पण साथ सोडली. बाबा मला नाही जायचं तिकडं. तू आता कुठंच जायचं नाही आपण दोघींनी इथंच राहायचं आणि लय शिकायचं आणि मोठं व्हायचं. यार पूर्ण तुम्ही तरी ऐका ह्या वयात कायला मात्राला त्रास देता मोकार. हो का पाहुणं माफ करा नका या विषयावर बोलू तुम्ही आता जी काय करायचे ना ते हो काय माया पुरीच करते ना आता बघा भाऊ आता मा चांगलं सांगायचं हा. काम होतं तुम्ही नाही ऐकत म्हणलं त्याला माझा विना विलाज. नाही 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 नका नका त्या विषयावर माझ्या संग बोलूच नका आता. तुम्हाला यायचंय परत माझी गाठ घ्यायला सुक्षम या त्याला काय यायचं हा. काय येत जाईल त्याचं काय नाही आपला काय दुश्मनी काय तेव्हा बघा तुमच्या काय मनाने. होतं तळ हाताच्या फोडाप्रमाणे लेकरं मी मोठे केलेली आहेत. आहे बरोबर तुमचं आणि म्हणणं आज बरोबर जर माझ्या देखत जर त्यांना जर ही असे बघायची पाळी येत असेल तर मग उपयोग नाही ना हो. आहे. नाही चला मी येतो हा येत बघा तुमच्या हिशोबाने हा. आलं काय तुमच्या फोन करा मला. हा चालेल चालेल पुरे हो नका टेन्शन घेऊ लय हो का मी खंबीर आहे जवळ होतय ना मला तवर करतो मी पण शिका तुमचं आहे ना म्हणा शिकून मोठं व्हायचंय तुम्हाला बिंदास व्हा काहीच कमी नाही पडून देत आणि टाइम आला ना आपण काय असे बी एवढे बी गरीब नाहीत रे आपल्याकडे शेती आहे सगळं आहे. मला जेवढं कष्ट करता येईल तेवढं करीत राहतो तुमच्यासाठी तुम्ही भिवू नका चालते बा. चला हॅलो अरे गण्या आदेव कार्य करताला का हे साला पैसे देत नव्हता गाडी चालू घेऊन द्यायची हा बघू आता कसे पैसे देत नाही राहुल एक ना? मिनिट, हा राहुल राहुल ना हा. गाड्या चोरतो काय लोकांचं हो साहेब कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे तुझी तक्रार आहे पोलीस स्टेशनला गाड्या चोरतो हो त्याची. साहेब काहीतरी गैरसमज झाला तुमचा गैरसमज झाला म्हणजे मी तुम्हाला चोर वाटतोय का चोर वाटतोय का म्हणजे तोंडावर लिहिलंय का तुझ्या चोर नाही म्हणून आपण कोण म्हणलं माझ्याकडे- तुम्हाला काय पुरावा काय तुमच्याकडे माझ्याकडे तक्रार आहे वॉरंट आहे तुझ्यावरती अहो, कुणी काही तक्रारी दिनं तुम्ही राव चांगल्या माणसाला पकडताय चांगला कशाने हो साहेब ती गाडी ना माझे पैसे होते त्या माणसाकडे तो ते पैसे देत नव्हता म्हणून मी बळजबरीने त्याच्याकडून गाडी आणली ते नका सांगू मला गाडी चोरीचा आरोप तुमच्यावर आहे तो पोलीस स्टेशनला नोंद आहे तुम्हाला पोलीस स्टेशनला माझ्यावर यावं लागेल मला बाकीचं माहित नाही ठीक आहे साहेब येतो मी तुमच्या बरोबर मी काय
पोलीस स्टेशनला यायला तुम्हाला नाही म्हणत नाही, पण मी काय चोरी केलेली नाही. मी त्याच्याकडून गाडी मग ते काय असेल पैशामुळे पोलीस स्टेशनला आणलेली. गेल्यावर बघू मग आपण. चालतंय साहेब, हो. चला. काय करून बसले मी काय माहिती. मला वाटलं सुनाचा थोडा छळ केला, त्या छळाच्या भीतीने तिचा बाप म्हणा ती म्हणा तिची बहीण देते ना आमच्या रावल्याला. पण कशाचं काय, आमचाच पालटी पडल्या झाल्या आमच्यावरच. आता काय विचार करून होणार आहे का? हं? हा ना अहो, आपलीच बुद्धी काय भ्रष्ट बुद्धी झाली. यार, तुला तर आहे ना काय, मी सांगत होतो थोडस प्रेमाने घ्या, झालं प्रेमाने तर ठीक, नका त्रास देऊ, पण तुम्ही तर मायले करे ना. अहो माझं तर कुठं हे भावड्या आला होता ना, त्याने माझ्या डोक्यात ते किडे कालवले. नाही तर मी कशाला तिला एवढं चिडते. झालं ना म्हणजे दुसरी तर दुसऱ्याचं नाहीत नाही, हाय ती पण हातातून बरं, गेली. सोन्यासारखं लेकरू होतो ना. हा ना अहो. मग तिला सांगितलं, तिने प्रेमानं तिच्या बापाला विचारलं, बहिणीला विचारलं, त्यांनी नकार दिला. काय करू शकतो ते लेकरू? ह्या भावड्याला काय अक्कल नाहीये. हा, मारली, आला ना. हल्ली, तिला हाकलली. काय आता तुमच्या पुढे आहे ना, मला तर काय काय कळलं. करू? राम राम. हा राम राम करत आलाय. तुझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे झालं. मग तू जर माझ्या डोक्यात किडे कालवले नसते, तिचा छळ कर, त्या छळ केल्यावर बरोबर तिचा बाप देईल. आम्ही बोलतो तिच्या बापासंग, काय केलंस रे तू? हाय ती पण गेली. ते जाऊ दे आता, पण दुसराच उद्योग वाढलाय. आता काय उद्योग वाढून ठेवलाय बाबा डोक्याला? काय माहित नाही काय काय झालं? काय? रावलेलं टाकलं पोलिसांनी आपली. काय? राम 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 राम. अरे पण का, कशासाठी? काय माहित काय उद्योग केलं ते, मला बी नाही काय माहित. म्हणजे मला अरे काय ती खाणं मोक्कार पोरं येत होती ना, मला वाटलंच होतं ही आता पोरांच्या नादी लागले, काहीतरी घोटाळा घालन, आणि तुझं लाडाचं लेकरू द्या पैसे. आई पाठीशी घालीत होती त्याला. मला मग माहित होतं गावात येऊ काय करतोय काय नाही हिंडायचं. तुझी अक्कल काय शेण खात होती का? नाही का म्हणतो. अहो, मला काय वाटत नाही असं काय करण म्हणून. सांगायचं, खवळायचं असतं पोरांना. आता कसला आता उद्योग? ह्यो मोठा याने नको बघायला का लक्ष द्यायला? आता बाहेर काय करतो मला एका माहिती. भाऊ, मी त्याला 10 वेळा म्हणलो होतो नीट राहा नीट राहा. हे होय ना आई सगळा तुझा लाड बावला त्याला. तू आणि मी तुझ्या नादी लागू नये का, माझ्या बायकोला घराबाहेर काढलं, माझ्या परपंचच वाटलं झालं, आणि तो जेलमध्ये जाऊन बसला आता. आता जाऊ दे, ती झालं परत त्याला बाहेर काढावं लागेल कस तरी. आणि आता तुझी बायको झाली अधिकारी, दोन्ही बी बहिणी अधिकारी झाल्या. आता आहे ना त्यांचीच पायदार जावं लागणार तुम्हाला. काय 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 राव, त्यांच्याकडे जायला. जर सोडायचं असेल तर त्याशिवाय पर्याय नाही. अरे पण कुठल्या तोंडाने जायचं ना, काय का आपल्याला? अहो, आता काय करायचं? आपल्या पोरासाठी त्यांचे हात पडू, हात पाया पडू, का नाक घसरू, पण आपण जाऊ त्यांच्याकडे. पोरासाठी तेवढं तर करावं लागेल. आणि जमलं तर तिला पण घेऊन येऊ आपण घरी. तो ते मान्य केलं तर त्यांनी ऐकलं पाहिजे, अधिकारी झाली आता ती. नाही तिला ऐकतील ती काय एवढी काय गेलंय नाही. पोरीचं शेवटी काय पोरीचं बाप बी चांगला आहे, तसं काय एवढं हे नाही. चांगलं नाव आहे. सून माझी खरंच सोन्यासारखी होती, पण जाऊ दे, का आपण गेलो करायला गणपती झाला मुसोबात, त्याला काय वेळा पोरग तू का आता त्यांच्याशिवाय पर्यायच नाही. पर्यायच नाही. हा. चला एकदा हातापाया पडून बघ ना, बघू काय चला. होतंय. चला बघू त्यांच्याकडे काय. जाऊ आपण. त्याला पुरीने मात्र नावच कमावलं गड्या. काय झालं, आल्या अडचणी पण पुरी अशा पेटून उठल्या ना, मापत नाही त्याला. नावच कमवून दाखवलं लाख. चला येते बरं का पुरी येतो मानल्यात आता. ठीक आहे, आल्यातच. आल्या का? बाळो, एकच नंबर नाव कमावलं, आणि मी कष्ट केलेली चीज सुद्धा झाली माझी. तुम्ही बी कष्ट केलं त्याच्यामुळेच आम्ही इतकं करू शकलो. अरे पण माझ्या नुसतं कष्टाचा उपयोग नसता झाला रे, पण तुम्ही शिकले ना तेवढं, हो. त्याला मोठं महत्व आहे. आणि ताईनी तर हिंमतच हारली नाही बघा. बरं झालं. अरे मला तो सांग, तिथं हलका होण्यापेक्षा तिने नावच कमवून दाखवलं ना. आणि तिची डोकेलिटी नाही, ती सगळी डोकेलिटी तुझी, आणि तुझ्यामुळे झालंय सगळं. तो हट्ट सोडला नाही, त्याच्यामुळे आज ही आपल्या दिवस आहेत. पण नाही जर तिने जर नसतं कष्ट केलं तर मी जरी हट्ट धरला असता तरी काय उपयोग झाला? अरे पण तिने बी शब्दाला मान दिला ना रे आपल्या. राम हो, राम राम पाहुणे. राम 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 राम. लेकरांनी नाव कमवलं. हो का? आता काय होतं पाहुणं, तुम्हाला मी एक सांगू का, दिवस बसून नाही राहतो. काय सांगायची? ह्यो नीतीचा फेरा फिरता असतो. कोणाचे दिवस येते ती सांगता येत नाही. चुकलं आमचं भाऊ. आम्ही नव्हतं असं वागायला पाहिजे.
आमच्याकडून लय लेकरू आहे मोठी ना, चूक झाली एवढं बघा. प्रपंचावर तिचं लक्ष, एवढं प्रेम करायची, पण काय ह्यांना आहे ना त्या पोराचं लग्न 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 लय अडचणी वाढल्या. आता फक्त आम्हाला आहे ना थोडस सहकार्य करा. आमचा चुकीचा उद्देश नव्हता. आम्हाला वाटलं हिचं थोडं छळ केला तर तुम्ही आणि पोरगी देता दुसरी. तुम्हाला वाईट बोलत नाही मी. शेवटी तुम्ही येई जावई. आणि पाहुणे एक सांगू का, काही केल्याने काही होत नाही हो. मी तुम्हाला एक मुलगी दिली आणि दुसरी नाही दिली म्हणून तुम्ही पहिली माझी हाकालली. मला तुम्ही सांगा, हा न्याय आहे का तुमच्याकडे? स्वार्थच पण आहे, दुसरं काय. पुत्रप्रेमा पुटे आम्ही. आता माझ्याकडून जरी तुला मी छळलं का बा, नाही छळलं, पण आता हे मी त्या गोष्टीला मी करता म्हणून जबाबदारच आहे ना. माफ करा, पाया पडतो वाटले. मला बघा, चुका माणसाकडूनच होत्यात. पण मला एक सांगा, का म्हणून आलते तुम्ही आज? काय आता ते आमच्या बारक्या पोराकडून थोडासा मोकळा झालेला आहे. तुमच्या मुलींना कल्पना आहे की काही सहकार्य झालं. तुला माहिती आहे? हो, त्यांचा मुलगा फ्रॉड मध्ये घावलाय. सुनबाई, तू आणि- सुन आहे ना ग या घरची. तू सांग ना तुझ्या बहिणीला काय पण करून तुझ्या दिराला सोडू. तुझे अहो उपकार होतील बघ. येईन बाई, मला एक सांगा, तुम्ही तुमचा मुलगा कोणत्या क्वालिटीचा होता, कोणत्यात काय गावलाय, आणि तुम्ही ही मुलगी मागत होता त्याला? सांगा ना मला तुम्ही. अहो त्याचं लग्न नाही झालं म्हणूनच तो अशा चुकीच्या वळणाला गेला. हो मान्य आहे, पण ती मोठी पोलीस अधिकारी झाली पोरगी आहे ना. आपलं पोरग काय करते सांग ना. आपल्याला बी थोडस काही लाज शरम सांग ना काय. आता आणि तुम्हाला एक माझ्या बोलण्याचं वाईट नका वाटून देऊ की काही गोष्टी मुलांच्या सुद्धा ऐकल्या पाहिजे. आज मला तुम्ही सांगा, मला माझ्या पुढे काही मुलगी नव्हती इथपर्यंत, बरोबर आहे, पण मी जर तिला बळजबरी करतोय, तुम्ही माझ्या ह्या मुलीला बी तुमच्या घरून पाठवलं आणि हिला बळजबरी जर केली असती तर मुलगी हा म्हणली असती, पण तिच्या अख्ख्या जीवनाचं वाटोळ झालं असतं. बरोबर आहे. आज ती अधिकारी बनली नसती, मला बघायला नसती भेटली ती अधिकारी झालेली. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आहे ना, मुलांच्या म्हणजे काही गोष्टी आपण वापरल्या पाहिजे, काही मुलांच्या सुद्धा ऐकल्या पाहिजे. काय म्हणणं आहे पाहुणे तुमचं? पण आता झालंय सगळं. आमचं लेकरू आमच्या पाठवा आमच्या बरोबर. काय तुला जायचंय का? तुझी इच्छा असेल तर. नाही म्हणू नको बघ. तुझ्या हिशोबाने माझ्याकडे बघून सुद्धा बोलू नको. तू वैयक्तिक स्वतःच्या पाया उभा राहिलेली. पूजा, खरंच मला माफ कर. दादाच्या लग्नासाठी मी तुला लय छळ केलाय, पण मला चूक कळाली आहे माझी. मामा, तुम्हाला पण मी याच्यात लय वाईट बोललोय. खरंच मला माफ करा. पाहुणं, झाल्या गेल्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. पोरगी काही घरी ठेवायची वस्तू नाही. काय जरी ती आज अधिकारी झालेली असली तरी कधीतरी तुम्हाला त्याला पाठवाच लागलं ना. ताई, तुझं काय म्हणणं आहे? बाबा, मला माहेरापेक्षा सासर इम्पॉर्टंट आहे. मी जर इथंच राहिले आयुष्यभर तर तुमची इज्जत जाईल. जरी मी आज अधिकारी झालेले असले तरी पण मला माझ्या सासरी जावं लागेल. तुम्ही जा म्हणलात तर मी जाते. नाही बाळा, जातो. हो का, लेख आहे ना सासरीच गोड दिसते. काय होतं, किती पदाव मोठ्या जाऊ दे, काही होऊ दे, समाज काय शेवटी सासर मध्ये जेवढं बोज राहतो ना तेवढा बापाच तिथं नाही राहत. जा बाळा, पण सुखी राहा. काय, आणि माझी काही काळजी करू नको. आणि खुशी, ह्यांच्या जी बारक्या मुलाचं काय झालंय ना, काय प्रकरण झालंय, तेवढं आहे ना त्यांना सहकार्य करा. त्यांना होता होईन तेवढं सोडण्याचा प्रयत्न करा. करू आम्ही. आहे ना, तू आता अधिकारीची आहे ना मोठी, जाऊ दे, आपलीच आहेत ती. बघू काय झाले, मी तसा प्रयत्न करते. चालेल. बरं पाहू ना, चहा पाणी करू मग जातो. जाताना लेकराला घेऊन जाऊ. हा, चल. चला. चल. चल.